हॅलो मंडळी, मोना लाईफस्टाईल अँड रेसिपी मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर एकही रुपया खर्च न करता किंवा कोणताही बाहेरचा प्रोडक्ट न वापरता किंवा कोणताही महागड्या वस्तू न वापरता आपला चेहरा ग्लो कसा करायचा किंवा चेहऱ्यावर जे डाग आहेत किंवा चेहऱ्यावर जे पिंपल्स येतात तर ते कसे दूर करायचे यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर या गोष्टी मी सुद्धा स्वतः अनुभव घेतलेल्या आहेत आणि त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे खूप जास्त पाणी पिणं. पाणी पिणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कमीत कमी दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे. जेवढं जास्त तुम्ही पाणी प्याल तेवढी जास्त आतून तुमची स्किन ग्लो होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आणि ऑटोमॅटिकच चेहऱ्यावरील जे डाग आहेत आणि जे पिंपल्स तुम्हाला सारखे येतात तर ते सुद्धा कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तेलकट खाणं कमी करा. जेवढं जास्त तेलकट तुम्ही कमी कराल तेवढा जास्त तुमचा चेहरा ग्लो करायला तुम्हाला मदत होईल आणि पिंपल्स आणि जे डाग आहेत ते कमी होण्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त तुम्हाला त्याची मदत होऊ शकते. तर त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही ज्यूस पिलं पाहिजे बीटाचं. बीट आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त उपयुक्त आहे. बीटामुळे ना आपला चेहरा खूप जास्त ग्लो होण्यासाठी मदत होते. तर आपण काय करायचं, दिवसातून एकदा बीटाचं ज्यूस तुम्ही कंपल्सरी पिलं पाहिजे. जर तुम्हाला बीटाचा ज्यूस जास्त जर आवडत नसेल तर तुम्ही अल्टरनेट पिऊ शकता आणि त्याच्यामध्ये संत्री किंवा मोसंबीचा ज्यूस तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे एक दिवशी संत्रीचा ज्यूस किंवा एक दिवशी मोसंबीचा ज्यूस अशा प्रकारे अल्टरनेट तुम्ही ज्युसेस पिऊ शकता आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचा चेहरा खूप जास्त ग्लो होण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि डाग किंवा जे तुमचे पिंपल्स येतात ते सुद्धा कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्याच्यानंतर चेहरा तुम्ही ना सारखा साबण किंवा फेसवॉशने सारखाच धुवू नका. तर दिवसातून 2 वेळा तुम्ही धुवू शकता. सकाळी किंवा रात्री झोपायच्या अगोदर तुम्ही चेहरा धुवू शकता. पण जर तुम्हाला चेहरा क्लीन करायचा असेल तर तुम्ही वारंवार पाण्याने तुमचा चेहरा क्लीन करू शकता. तर सारखा तुम्ही साबण किंवा फेसवॉशचा वापर केला तर तुमचा चेहरा डल होऊ शकतो आणि त्याच्यानंतर पिंपल्स वाढण्याची शक्यता अधिक होऊन जाते. तर त्याच्यानंतर तुम्ही दिवसातून 2 वेळा तरी स्किन केअर केलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी कंपल्सरी 2 वेळा स्किन केअर झालंच पाहिजे. त्याच्यामुळे तुमची स्किन आहे ना खूप जास्त मऊ आणि मॉइश्चरायझर राहते आणि त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त चमक येते आणि चेहऱ्यावर ऑटोमॅटिक जे तुमचे पिंपल्स किंवा डाग असतात ते ऑटोमॅटिक कमी व्हायला मदत होते. आणि माझा चेहरा सुद्धा खूप जास्त डल आणि पिंपलने भरलेला होता आणि डाग सुद्धा बरेच राहिले होते. तर तुम्ही आता बघू शकता माझा चेहरा किती क्लीन झालेला आहे आणि ह्याच गोष्टी सगळ्या करून मी माझा चेहरा क्लीन केलेला आहे. तर जेव्हा तुम्ही सुरुवात कराल त्याच्या एका आठवड्यानंतर तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसायला लागेल. जर तुम्ही प्रॉपर 1 महिना जर ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला प्रॉपर तुमचा चेहरा उजळलेला दिसून येईल आणि चेहऱ्यावर जे तुमचे पिंपल्स आणि डाग आहेत ते सुद्धा कमी झालेले तुम्हाला दिसतील. तर अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करून बघाल तर तुम्हाला त्याच्यातून काय फरक जाणवला किंवा हा जो मी व्हिडिओ बनवला आहे तर याचा तुम्हाला उपयोग झाला की नाही हे कमेंटमध्ये मला येऊन नक्की सांगा. तर अशाच व्हिडिओसाठी आपण परत भेटूया. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आतापुरतं बाय बाय.